तर मंडळी जसं आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो ना, हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांची इथली जी स्वच्छता आहे ना खरंच एक नंबर आहे हो. आणि त्यांचा अँबियन्स आहे ना तो पण एक नंबर आहे. चला आता सगळ्यात आधी तुम्हाला त्यांची जी बैठक व्यवस्था आहे ती दाखवतो. बैठक व्यवस्था कशी आहे ती बघूया आणि त्यानंतर आपण त्यांचं जे पार्किंग आहे ना ते बघायला जाऊ. चला सगळ्यात आधी तुम्हाला त्यांची इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ती दाखवून घेतो. तुम्हाला कसं वाटलं अँबियन्स? खरंच एक नंबर आहे ना. स्वच्छता तर मला यांची इथली म्हणजे एकदम भारीच वाटली. आता अँबियन्स बघून झालंय, त्यांच्या इथलं जे मोठं पार्किंग आहे ना ते बघून घ्या. आणि हो तुम्हाला खरं सांगायला गेलो ना यांचे तर तुम्ही संध्याकाळी 10ला या 11ला या यांचे तुम्हाला फूड अवेलेबल होते. असं नाही की तुम्ही 11 11:30ला आल्यानंतर त्यांच्या इथलं फूड त्यांचं म्हणजे नाईटलाच ते फूड वगैरे आपल्याला भेटते. मग आता इथं मला त्यांच्या इथलं जे पार्किंग वगैरे आहे ना ते दाखवून घेतो. त्यानंतर आपण मस्त असं त्यांचं मेन्यू कार्ड वगैरे बघूया आणि चांगले एखाद्या फूडची ऑर्डर देऊन टाकूया. चला सगळ्यात आधी त्यांचं पार्किंग आहे ना ते बघून घेऊ. अशा प्रकारे त्यांच्या इथलं जे मेन्यू कार्ड आहे ना ते तर आपण वाचून काढलं. मेन्यू कार्ड जसं वाचून झालं तसं आता आपण त्यांना मस्त असे अंडा भुर्जी, त्याचबरोबर मॅगी आणि त्याचबरोबर अंडा भुर्जी राईस अशा 3 फूडची ऑर्डर तर देऊन टाकल्या. आपल्या समोर आपले फूड लागले की त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. चला आता थोड्या वेळ त्या फूडची येताना वाट बघूया. तर 7 तारखेला मी आज तुम्हाला 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 डिशचा म्हणजे जी फूडची टेस्ट आहे ना ती देणार. चला आता सगळ्यात आधी आपल्या समोर लागले पाव, भुर्जी पाव जो आहे ना तो लागलाय. त्याच्या साईडलाच आहे अंडा राईस आहे, त्याच्या साईडला आहे ती आपली मॅगी आहे. आणि आपण आता ते सगळं टेस्ट करणार आहे. त्याची झणझणीची टेस्ट ती कशी आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आपण जी आधी जी आहे ना आपल्या समोर लागलेली अंडा भुर्जी ती आपण ट्राय करू आणि त्याची टेस्ट कशी आहे ती बघूया. मस्त असा कांदा त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकलेला आहे अशी ती गरम गरम भुर्जी. घरी जी आपण भुर्जी ट्राय करतो त्या भुर्जीत आणि या भुर्जीत खूप फरक आहे. म्हणजे भुर्जीला प्रॉपर एकदम जास्त ऑइली नाही आणि प्रॉपर भुर्जीची टेस्ट आहे. भुर्जी तर मी पहिल्यांदाच अशा हॉटेलला टेस्ट केल्या, खरंच एक नंबर आहे भुर्जी. आता आपण अंडा राईस आहे ना तो पण ट्राय करून बघू ते टेस्ट कशी आहे.
अंडा राईसचा जो विषय आहे ना खरंच कॉपी करायचा नाही. कारण की याची जी टेस्ट आहे ना खरंच एक नंबर वाटली. म्हणजे मी पहिल्यांदा ते अंडा भुर्जी वगैरे ट्राय केली होती ना, त्यापेक्षा हा अंडा राईस भुर्जी खरंच एक नंबर आहे. टेस्ट साठी पण एकदम डिलिशियस आहे, एक नंबर. त्याला आपण आपल्या चॅनलची जी गोल्डन जुबली आहे ना ती देतो. खरंच टेस्ट एक नंबर आहे म्हणजे. आणि आता ते झाल्यानंतर आता त्यांची जी मॅगी आहे ना स्पेशल मॅगी आपण ट्राय करूया, त्याची टेस्ट कशी आहे बघूया. गरम गरम अशी मॅगी. खरं सांगू म्हणजे घरी अशा प्रकारे मॅगी जी तयार होते ना त्याच प्रकारे पण मॅगी मला टेस्ट मध्ये तशीच वाटली. जास्त काही फरक नाही. मॅगी एक नंबर आहे. बाकीचं फूड पण एक नंबर आहे. आणि हो, यांच्या हॉटेलला जर तुम्हाला यायचं असेल ना, यांच्या हॉटेलचा पत्ता पण एकदम सोपा आहे. ज्ञानेश्वर हायवे लगत हिंदवाडी, राजेशाही हॉटेल, सातारा. एकदा या हॉटेलला व्हिजिट करा आणि यांच्यातलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करा. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.